Hi students, I am Shekhar Mande. Welcome once again my YouTube channel. क्लास 9चे जे व्हिडिओ आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने एन्जॉय करताय, समजून घेताय, मला चांगला रिस्पॉन्स मिळतोय. पहा हे व्हिडिओ बनवताना खरोखरच मला अतिशय आनंद होतोय. आपला हे व्हिडिओ इतरांना पण शेअर करा, लाईक करा. पहा आपण चॅप्टर नंबर 1 बेसिक कॉन्सेप्ट्स इन जॉमेट्री, भूमितीतील मूलभूत संकल्पना संबोध आपण बघितलं. आता बघा त्यातला 2 व्हिडिओ आपण यापूर्वी बघितले 1.1 1.2. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण 1.3 पाहू. त्याच्यापूर्वी काही थिअरॉटिकल पार्ट जो आहे तो आपण व्यवस्थित समजून घेऊ. पहा कंडिशनल स्टेटमेंट अँड कॉन्व्हर्स. पहिल्यांदा काय दिलं आपल्याला, कंडिशनल स्टेटमेंट अँड इट्स कॉन्व्हर्स. काय बघा कंडिशनल स्टेटमेंट कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय, ज्या स्टेटमेंटमध्ये काय असेल की द स्टेटमेंट कंटेन इफ देन और फॉर्म बाय यूजिंग द फ्रेज इफ देन. जे इफ आणि देन अशा फॉर्ममध्ये असेल त्याला काय म्हणणार आपण कंडिशनल स्टेटमेंट. जे इफ पी, सपोज पी इज एनी स्टेटमेंट अँड क्यू इज एनी, इफ पी देन क्यू या फॉर्ममध्ये असेल त्याला काय म्हणणार आपण कंडिशनल स्टेटमेंट. बरोबर. ते म्हणजे काहीतरी अट आहे. कंडिशन काय आहे त्याच्यामध्ये की इफ यू गिव्ह मी मॅथ्स नोटबुक देन आय विल गिव्ह यू सायन्स नोटबुक. जर तुम्हाला गणिताची वही दिली तर मी तुला काय कराल, विज्ञानची वही दिली. जर तर इफ देन. बरोबर. तर असे जे असेल त्याला काय म्हणतो आपण कंडिशनल स्टेटमेंट. बरोबर. आता कंडिशनल स्टेटमेंट कोणत्या फॉर्ममध्ये, इफ पी देन क्यू. आता कॉन्व्हर्स काय असेल याचा, कॉन्व्हर्स काय राहील, इफ क्यू देन पी, इट इज कॉल्ड कॉन्व्हर्स. जर काही स्टेटमेंट असेल तर इफ पी देन क्यू इट इज ओरिजिनल कंडिशनल स्टेटमेंट. देन इट्स कॉन्व्हर्स इज इफ क्यू देन पी. याच्यात आपण आदला बदल, याला काय होणार, पीला काय होणार आपण अँटीसिडंट, क्यूला काय होणार आपण कॉन्सिक्वेंट. जस्ट याला काय होणार पूर्वार्ध, याला काय होणार आपण उत्तरार्ध, सेकंड. बरोबर. आता याच्यात आपण जर काय केलं, कॉन्सिक्वेंट आणि अँटीसिडंटमध्ये जर आपण इंटरचेंज केलं तर ते आपलं न्यू कंडिशनल स्टेटमेंट भेटेल. त्याला काय होणार आपण त्याचं कॉन्व्हर्स. आता फॉर एक्झाम्पल आपण जर काय घेतलं, एक एक्झाम्पल घेऊ. सिंपल स्टेटमेंट काय आपलं, तो एक सिंपल स्टेटमेंट घेऊ आपण. काय, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल bisect each other. Diagonals of rectangle bisect each other. आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. मग आता हे सिंपल आहे. आता कंडिशनल कसं बनवणार आहे आपण याला, कंडिशनल स्टेटमेंट कसं बनवणार आहे. इफ क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल कोण आहे, रेक्टँगल इज फर्स्ट क्वाड्रिलॅटरल. इफ quadrilateral is a rectangle. If a quadrilateral is a rectangle, then its diagonal bisect each other. काय बघा, if a quadrilateral is a रेक्टँगल, सशर्त विधान बघतो आपण कंडिशनल. बरोबर. मग काय, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज ए रेक्टँगल देन, इथे बघा 3 मिनिट, रेक्टँगल इज ए क्वाड्रिलॅटरल काय असेल, रेक्टँगल असेल तर देन इट्स डायगोनल बायसेक्ट इच अदर. हे झालं कंडिशनल. कोणाचं, हे सिंपल स्टेटमेंटचं. याचा कॉन्व्हर्स काय येईल मग आता, कॉन्व्हर्स इफ डायगोनल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल bisect each other then it is rectangle. Then it is means that quadrilateral, it is rectangle. हे काय झालं कॉन्व्हर्स. सिंपल स्टेटमेंट, त्याचं कंडिशनल, त्याच्यानंतर काय त्याचा कॉन्व्हर्स. बरोबर. इथे रेक्टँगल फर्स्ट आलं आणि बायसेक्ट
सेकंड पार्ट आलं देन नंतर. इथं काय केलं आता बायसेक्ट हा पार्ट ही कंडिशन पहिल्यांदा आले आणि देन इट इज ए रेक्टँगल टाईप लास्टला आलं. आता बा कंडिशनल आणि कॉन्व्हर्स. कंडिशनल हे काय, कंडिशनल स्टेटमेंट जर ट्रू असेल, इफ कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू, सशर्त विधान जर काय असेल सत्य असेल, ट्रू असेल, तर त्याचा कॉन्व्हर्स, त्याचा व्यत्यास, इट मे बी ट्रू or not always true. It may be true or प्रत्येक वेळेस काय राहील ते बरोबरच राहील असं काही नाही. जर हा ट्रू असेल तर हा काय राहू शकतो, फॉल्स राहू शकतो. जसं आपण जर एक विद्यार्थ्यांना मी नेहमी एक्झाम्पल सांगत असतो की इफ ए इज ब्रदर ऑफ बी बट B is not brother of A or not maybe brother of A. बरोबर. मग आता बा सांगा काय, A इज ब्रदर ऑफ बी, ए हा बीचा भाऊ आहे पण बी हा एचा भाऊ नाही किंवा भाऊ असेलच असे नाही. मग काय असू शकतं, इट मे बी सिस्टर, बी मे बी सिस्टर ऑफ ए. बरोबर. म्हणजेच काय, इकडून इकडे ट्रू आहे पण बी इज नॉट ब्रदर ऑफ ए हे काय फॉल्स आहे. बी इज नॉट ब्रदर ऑफ ए. बी आपण जर ए इज ब्रदर ऑफ बी, बी इज ब्रदर ऑफ ए असं म्हटलं, पण काय बी मे नॉट बी ब्रदर ऑफ ए, इट मे बी सिस्टर ऑफ, ही मे बी, सी मे बी सिस्टर ऑफ बी. सो दिस टाइप, इफ कंडिशनल इज ट्रू then its converse may be true, not always true. Okay. वा विद्यार्थी मित्र, आपण स्टँडर्ड 8 पर्यंत काय बघितलं, प्रॅक्टिकली जॉमेट्री बघितली. नाव वी आर स्टडिंग द जॉमेट्री ऑफ युक्लिड जॉमेट्री. युक्लिड जो मॅथमॅटिशियन आहे त्याने काय केलं, जॉमेट्री जी बाहेर होती ग्राउंडवर ती काय केली त्याने कागदावर आणली, पेपरवर आणली. बरं. मग आता बघा ह्याच्यात काय असेल की काही ज्या टर्म्स आहेत ते आपण आता बघणार आहे. आता आपण एक वेगळ्या याच्यात जॉमेट्रीमध्ये जाणार आहे. यापूर्वी आपण काय बघितलं, पॉईंटपासून डिफरंट प्रॉपर्टीज बघितल्या, फिगर्स बघितल्या, त्यांचे प्रॉपर्टीज आपण काय केल्या की ॲक्च्युअल आपण त्या काय केल्या आपण मेजर करून त्या काय केल्या त्याला आपण टॅली केलं. सपोज म्हणजे एक प्रॉपर्टी काय आपली ट्रायंगलची की सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180. फॉर एनी ट्रायंगल द मेजर ऑफ ऑल अँगल्स इज 180. हे आपण काय केलं, ॲक्च्युअल मेजर घेतलं. इथं बी एचं मेजर घेतलं, बीचं मेजर घेतलं, सीचं मेजर घेतलं, त्यांची सम केली आणि ती काय दाखवली आपण 180. किंवा पॅरलल लाईन्स असतील, लाईन्स पॅरलल, देन दीज अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. हे आपण काय केलं की हे आपण ऑलरेडी म्हणजे ॲक्च्युअल मेजरमेंट घेऊन म्हणजे प्रॅक्टिकली आपण ते केलं. पण आता काही काही अशा गोष्टी की ज्या आपण प्रॅक्टिकली करू शकत नाही. मग त्या आपल्याला काय केलं की त्यांना काही गोष्टी आपण स्वीकारल्या, त्यांना काय म्हणतो आपण पॉस्टुलेट्स आणि काही गोष्टी काय त्याच्यावरून काय केलं आपण काही गोष्टी न्यू गोष्टी काय केल्या प्रूव्ह केल्या, त्याला काय होणार आपण थेरम्स. मग आता पॉस्टुलेट्स म्हणजे काय बघा की जस्ट आपण काही गोष्टी काय करतो स्वीकारतो. 1 आपल्या अल्जेब्रामध्ये म्हटलं तर आपण 1 याला 1 म्हणतो, याला 2 म्हणतो, याला 3. हे काय केले आपण साईन काय केलेले आपण स्वीकारलेले. 3 म्हणजे 3, कोणी आजपर्यंत विचारलं नाही व्हाय इट इज कॉल्ड 3, व्हाय इट इज कॉल्ड 2. हे आपण काय केलेलं आहे ॲक्सेप्ट केलेलं आहे. तशा काही गोष्टी आपल्या ज्या आपण काय करणार आहे की जॉमेट्रीमध्ये काय करतो ते आपण ॲक्सेप्ट करतो, त्याला काय म्हणतो आपण पॉस्टुलेट. दॅट इज देअर इज इन्फानाईट लाईन्स पासिंग थ्रू सिंगल पॉईंट. एका बिंदूतून अनंत रेषा जातात, हे आपण काय केलेलं आहे स्वीकारलेलं आहे. बरं. मग आता थेरम काय याच्याहून आपण डिफरंट थिंग्स प्रूव्ह करू शकतो. जसं आता बघितलं की सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री, सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360. हे आपण या गोष्टी आपण प्रूव्ह करणार, त्यांना काय म्हणणार आपण थेरम्स किंवा रिझल्ट्स म्हणणार. बरोबर. आता त्याच्यात बघा आपल्या जो आपण कंडिशनल स्टेटमेंट बघितलं, कंडिशनल स्टेटमेंट काय बघितलं, इफ quadrilateral is a rectangle, then its diagonal bisect diagonals
बायसेक्ट ईच अदर. हे काय बघितलं आपण, हे आपण काय केलं, कंडिशनल स्टेटमेंट बघितलं. आता याच्यातलं बघा आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. आता हा समजा थेरम आहे आपल्याला प्रूव्ह करायचा आहे, तर याच्यात काय करणार आहे आपण, हा जो पार्ट आहे ही देन पूर्वीचा, याला काय करणार आहे आपण गिव्हन. पहा आता ह्या गोष्टीची फॅमिलियर व्हा, हे तुम्हाला बघायचं आहे. गिव्हन, गिव्हन मीन्स द पार्ट इज गिव्हन. व्हॉट वी हॅव गिव्हन, हिअर वी हॅव गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज ए रेक्टँगल. मग आपण काय करणार, जस्ट आपण काय करू, गिव्हन असं लिहू, गिव्हन क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए रेक्टँगल. बरं, त्याच्यानंतर काय आता टू प्रूव्ह काय करायचं आपल्याला. आता टू प्रूव्ह म्हणजे काय, आपण इथं फिगर काढली क्वाड्रिलॅटरल ABCD. आपल्याला काय दाखवायचं होतं, डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. बरोबर, मग डायगोनल बायसेक्ट इच अदर आपण काय म्हणतो, त्याचे डायगोनल इट्स डायगोनल गिव्हन मध्येच लिहू, डायगोनल इंटरसेक्ट इच अदर ॲट M. त्याचे डायगोनल एकमेकाला M मध्ये छेदतात. मग आपण काय हो, टू प्रूव्ह मध्ये काय येईल मग आपला, तो टू प्रूव्ह मध्ये काय येईल आपलं की AM इज इक्वल टू CM, BM इज इक्वल टू DM. म्हणजेच काय, हा M हा काय राहील, मिड पॉईंट राहील कोणाचा, ACचा आणि BDचा. हे आपल्याला दाखवायचं आहे. हे कशामध्ये येईल, हा पार्ट कशामध्ये, टू प्रूव्ह. आता समटाईम आपल्याला काय करावं लागतं की ही फिगरमध्ये आपल्याला काही कन्स्ट्रक्शन, तुम्ही जसे पुढे स्टडी कराल ते येईल, फक्त तुर्तास एवढं लक्षात घ्या की आपल्याला काय काय लागेल, कन्स्ट्रक्शन. आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, प्रूफ म्हणजे काय की ज्याचं आपण सिस्टमॅटिकली म्हणजे लॉजिकली आपण त्याचं काय करू की म्हणजे त्याला आपण त्याचा जो रिझल्ट आहे टू प्रूव्हपर्यंत आपण जाऊ, इथपर्यंत आपण जाऊ स्टेप बाय स्टेप. तुम्हाला जसं थेरम येईल त्याचा प्रूफ येईल तेव्हा आयडिया येईल. तुर्तास एवढं लक्षात ठेवा. टू प्रूव्ह तुम्ही कधी बघितलं ना, कोर्टामध्ये जजमेंट राहते, कोर्टामध्ये वकील ह्या IPL ह्या कोडनुसार त्या कोडनुसार म्हणजे ते आपले तो काय करतो, आपली केस काय करतो, लढवत राहतो, ते प्रूव्ह करून दाखवतो न्यायाधीशाला. तसंच सेम आपल्याला पण काय करायचं आहे की आपल्याला लास्ट आपण जसं बघितलं, समजा आता याच्यात घेतलं तर आपण इथं काय करणार आहे की दोन ट्रायंगल याच्यामध्ये आपण कॉन्ग्रुएंट दाखवू. दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवल्यानंतर काय आपलं की जस्ट त्याच्या ज्या साईड्स आहे त्या पण कॉन्ग्रुएंट असतील. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला काय करता येईल ते दाखवता येईल त्या पद्धतीने आपण जे आपले त्याच्यासाठी काय करणार आहे, आपण जी सिस्टमॅटिक लॉजिकली आपण त्याचं काय करणार आहे, प्रेझेंटेशन करणार आहे, त्याला काय होणार आहे आपण प्रूफ. त्याचं समर्थन करणार आहे त्याला काय होणार आहे आपण प्रूफ. बरोबर, ह्या गोष्टी तुम्ही जसं एक्झाम्पल घेऊ आपण तसं तुम्ही त्याच्याशी फॅमिलीर व्हाल. फक्त ह्या गोष्टी लक्षात ठेवा की आता तुम्हाला 9th आणि 10th ह्या गोष्टींशी फॅमिलीर व्हायचं. कोणतं, गिव्हन, टू प्रूव्ह, कन्स्ट्रक्शन, प्रूफ. आता प्रूफ दोन प्रकारचे, एक डायरेक्ट प्रूफ आणि एक काय इनडायरेक्ट प्रूफ. डायरेक्ट प्रूफमध्ये आपण डायरेक्ट प्रूव्ह करणार आहे, इनडायरेक्टमध्ये आपण काय करणार आहे की जस्ट आपण जे आयजम्स केलं ते काय करणार आहे आपण की ते रॉंग आहे असं दाखवणार आहे आणि शेवटी आपल्याला कॉन्ट्राडिक्शन भेटेल, विसंगती भेटेल आणि मग आपण म्हणू नये आपण जे आयजम केलं होतं ते काय रॉंग आहे आणि म्हणून आपण जो रिझल्ट आहे तो काय ट्रू आहे असं आपण दाखवणार आहे. एक्झाम्पल घेतल्यावर तुमची आयडिया क्लिअर होईल. फक्त ह्या गोष्टी लक्षात ठेवा, गिव्हन, टू प्रूव्ह, कन्स्ट्रक्शन मे बी प्रत्येकात लागत नाही, पण गिव्हन, टू प्रूव्ह आणि प्रूफ हे आपल्याला आता याच्याशी फॅमिलियर व्हायचं आहे, लक्षात ठेवा. नाउ हिअर वी विल सी फर्स्ट थेरम इन युअर लाईफ. फर्स्ट प्रूफ आपण तुमच्या जीवनातला फर्स्ट थेरम आणि फर्स्ट प्रूफ आपण पाहणार आहे, कारण 9th टेक्स्टपासून हे सुरू होतं आणि हा 9th मधला फर्स्ट थेरम. द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. आता थेरम हा नेहमीच कंडिशनल फॉर्ममध्ये राहिला असं नाही. आता आपल्याला काय दाखवायचं आहे की इफ टू लाईन्स आर इंटरसेक्टिंग देन द अँगल फॉर्म अपोजिट अँगल फॉर्म बाय देम आर कॉन्ग्रुएंट. जर दोन लाईन एकमेकांना छेदत असतील तर त्यांच्यापासून तयार होणारे विरुद्ध कोण काय असतात, एकरूप असतात, कॉन्ग्रुएंट असतात, हे आपल्याला दाखवायचे. मग आता इथे फक्त आपल्याला एवढं स्टेटमेंट दिलेलं आहे. आता फिगर आपल्याला काय काय लिहायचं आहे, गिव्हन
पहिल्यांदा फिगर गिवन टू प्रूव्ह आणि लास्टला काय लिहायचंय प्रूफ. ह्या गोष्टी लिहायच्या फिगर गिवन टू प्रूव्ह आणि प्रूफ. आता बा पहिल्यांदा फिगर काय घेऊ आपण. आता दोन लाईन्स इंटरसेक्ट होत आहे ए बी अँड सी डी बरोबर. ए बी अँड सी डी दिस इज. आता गिवन काय लिहाल लाईन ए बी अँड सी डी intersect each other at point O. आता काय दाखवायचं आपल्याला टू प्रूव्ह अँगल AOC इज इक्वल टू काय दाखवायचं BOD. अपोजिट अँगल्स हे हा अँगल्स आणि हे दोन्ही अँगल्स AOC अँड BOD ही एक पेअर. आणि सेकंड काय दाखवायचं आपल्याला AOD BOC सेकंड पेअर. हे दोन्ही दाखवायचं आपल्याला बरोबर. AOC आणि BOD सेकंड AOD इज इक्वल टू BOC हे सेकंड दाखवायचं आपल्याला. टू प्रूव्ह काय दाखवायचं देअर मेजर सेम. आता इकडे लक्ष द्या आपण मेजर ऑफ अँगल AOB असं न लिहित आपण फक्त काय लिहिणार आहे अँगल AOB. हा एम लिहिण्याची काय आपल्याला आवश्यकता नाही, एक फ्रीडम दिलेलं आपल्याला. हो आता प्रूफमध्ये काय आता प्रूफ म्हणजे काय आपल्याला काय करायचं आहे सिस्टमॅटिकली लॉजिकली आपल्याला जे आपलं टू प्रूफपर्यंत जायचं आहे त्याला काय म्हणतो आपण प्रूफ. आता बा काय काय इन फिगर अँगल बा आता काय दाखवतो आपलं AOC आणि BOD. आता AOC हा अँगल AOC प्लस अँगल AOD AOC आणि सॉरी AOC आणि AOD दोघं काय लिनियर पेअर. दोघांची सम किती राहील 180. अँगल AOC प्लस अँगल AOD 180 डिग्री लिनियर पेअर ऑफ अँगल्स किंवा अँगल्स इन लिनियर पेअर 180 बरोबर. AOC प्लस AOD या दोघांची 1 2. आता बा परत बा AOD अँड BOD हे दोन्ही अँड AOC प्लस BOD व्हेरी सिंपल सी केअरफुली. सेकंड वन AOC हा अँगल AOD अँड BOD हे दोन्ही AOD अँड BOD हे दोघं काय 180 डिग्री बरोबर. मग काय दोघांचे सम काय 180 लिनियर पेअर फॉर्म करत आहे. याचे लिनियर पेअर त्याला काय म्हणतो आपण लिनियर पेअर ऑफ अँगल बरोबर. मग काय तर बघा लिनियर पेअर ऑफ अँगल्स बरोबर. सो फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वरून काय भेटेल तुम्हाला राईट साईड इक्वल आहे लेफ्ट साईड काय बा यांची राईट साईड इक्वल आहे तर लेफ्ट साईड काय AOC प्लस AOD प्लस BOD लेफ्ट साईड इक्वल भेटेल बरोबर. आता बा दोन्ही बाजूला काय इथे AOD हा दोन्ही साईडला AOD काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. काय भेटेल तुम्हाला अँगल AOC इज इक्वल टू काय होईल BOD बरोबर.
अथवा सिमिलरली वी कॅन शो. परत काय, जर तुम्ही हे दोन पेअर घेतलं व ही पेअर घेतली आणि सेकंड ही पेअर घेतली, तर तुम्हाला काय वाटेल, AOD इज इक्वल टू VOC. AOD इज इक्वल टू VOC. ओके. नाउ विल टेक वन एक्झाम्पल ऑफ इनडायरेक्ट प्रूफ. लास्ट जो प्रूफ आहे तो कोणता होता, डायरेक्ट प्रूफ. आता बघा इनडायरेक्ट प्रूफमध्ये काय करणार आपण, एक स्टेटमेंट दिलेलं आपलं, अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. मग आता याचं कंडिशनल स्टेटमेंट काय, ही P इज ए प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 देन इट इज ऑड. काय दाखवलं आपलं, 2 पेक्षा जे पण नंबर मोठे ते प्राईम नंबर ते काय ऑड नंबर्स आहे, नॉट इवन नंबर्स. वी नो दॅट 2 इज द ओनली वन प्राईम नंबर, इवन प्राईम नंबर. मग आता बघा गिवन काय करू आपण, P इज ए प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. आपण हा पार्ट घेतला, P इज ए प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. हा काय झाला आपला गिवन, दॅट इज 1 अँड P आर द ओनली डिव्हिजर ऑफ P. P जर प्राईम नंबर असेल तर त्याचे काय ओनली डिव्हिजर काय, 1 अँड P आर ओनली डिव्हिजर ऑफ P. आता टू प्रूव्ह काय करायचं आपल्याला, P इज अन ऑड नंबर. आपल्याला काय दाखवायचं आहे, P काय दाखवायचं आहे, P हा काय, P इज ए प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 अँड P इज अन ऑड नंबर. बरोबर. त्याच्यानंतर बघा 2च्या पुढे जितके पण नंबर असतील प्राईम नंबर ते सर्व ऑड असतील असं दाखवायचं आपल्याला. बरोबर. लेट अस सपोज दॅट P इज नॉट अन ऑड नंबर. P इज नॉट अन ऑड नंबर. P काय घेऊ आपण की तो ऑड नंबर नाही. सो P इज अन इवन नंबर. बरोबर. इथं आपण इनडायरेक्ट प्रूफमध्ये करतो. आपण आपल्याला काय दाखवायचं होतं, P इज अन ऑड नंबर दाखवायचं होतं, पण आपण काय कन्सिडर केलं, लेट अस सपोज दॅट P इज नॉट अन ऑड नंबर. नॉट अन ऑड नंबर जे दाखवायचं होतं त्याचे आपण उलट कन्सिडर केलं. बरोबर. हां. देअरफॉर अ डिव्हिजर ऑफ P इज 2. जर P काय, जर नॉट ऑड नंबर आहे, तो इवन नंबर आहे, तर त्याचा डिव्हिजर काय असणार, 2 आहे. पण आपल्याला काय दिलं गिवनमध्ये की त्याचे डिव्हिजर फक्त 1 आणि P चे स्वतः. बट इट इज गिवन दॅट P इज ए प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 दिलेलं आपल्याला. देअरफॉर 1 अँड P आर द ओनली डिव्हिजर्स ऑफ P. बरोबर. मग स्टेटमेंट्स 1 आणि 2. 1 मध्ये काय, ए डिव्हिजर ऑफ P इज 2 आणि सेकंड स्टेटमेंटमध्ये काय दिलं की तो जर प्राईम नंबर आहे त्याचे डिव्हिजर काय 1 आणि P चे फक्त. बरोबर. मग आता इथे काय स्टेटमेंट्स 1 आणि 2 काय कॉन्डॅक्टरी, विसंगती त्यांच्यामध्ये एक संगत नाही, म्हणजे ते काय एकमेकाला अपोज करणं, वेगवेगळे. म्हणजेच काय, द स्टेटमेंट दॅट P इज अन ऑड नंबर इज फॉल्स. हे दोन्ही स्टेटमेंट काय कॉन्डॅक्टरी असल्यामुळे हे जे आपण ॲझम्पशन केलं होतं की द स्टेटमेंट दॅट P इज अन ऑड नंबर इज फॉल्स अँड दॅट इज आवर टू प्रूव्ह करेल. देअरफॉर अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज, देअरफॉर काय लिहू आपण, देअरफॉर अ प्राईम नंबर हा शक्यतो हा प्रूफ काही विचारला जात नाही. एक तुम्हाला एक्झाम्पल म्हणून मी सांगितलेलं आहे. याचं काही जेवढा समजला तेवढं लक्षात घ्या. 2 इज ऑड. नाउ विल सी प्रॅक्टिस सेट 1.3. क्वेश्चन नंबर 1, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ देन फॉर्म. कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं आपल्याला, इफ आणि देन फॉर्ममध्ये. बघा आता 3 एक्झाम्पल्स दिले आपल्याला, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. फर्स्ट घेतो मी, द अपोजिट अँगल्स ऑफ ए पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. याला काय करायचं आपलं, कंडिशनल फॉर्ममध्ये राईट इन द फॉर्म ऑफ इफ अँड देन. मग आता अपोजिट अँगल्स ऑफ ए पॅरलोग्राम, कोणाचे पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट, हा झाला इफ पार्ट. आर कॉन्ग्रुएंट म्हटलेला हा काय देन. बट पॅरलोग्राम इज द टाईप ऑफ क्वाड्रिलॅटरल. मग आपल्याला थोडी हेल्प घ्यावी लागेल. काय घ्यावं लागेल, इफ अ क्वाड्रिलॅटरल is a parallelogram, if a quadrilateral is a parallelogram. हे झालं बरोबर. आता काय दाखवलं, देन but its opposite angles are congruent. Then its opposite
angles are congruent. हे काय झालं? कंडिशनल. इफ अ क्वाड्रिलेटरल इज अ पॅरलोग्राम, कोणाचे अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात तर पॅरलोग्रामचे. सो इफ अ क्वाड्रिलेटरल इज अ पॅरलोग्राम then its opposite angles are congruent. This is conditional statement for first, that is we write it in if and then form. Now second one is same, the diagonals of a rectangle are congruent. मग परत काय कोणाचे diagonal congruent आहे? rectangle. Rectangle is the type of quadrilateral. If a quadrilateral is a rectangle, then its diagonals are congruent, right? This is in the form of if and then. If then. Again, third one is third question. In third question काय? In an isosceles triangle, the segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. काय असं आहे? Triangle जर काय असेल? Isosceles means two sides are equal, then the segment joining midpoint, if M is midpoint of BC, then this segment is perpendicular to the base. हे आपल्याला काय हा रिझल्ट आहे, हे हा थेरम आहे. याला आपल्याला काय करायचं, कोणत्या पार्टमध्ये यायचं आहे? इफ देन. मग काय लिहा? इफ अ ट्रायंगल is an isosceles, when the triangle is isosceles, then हा part in an isosceles, this is if, आणि नंतर हा part then the segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. Okay. इथे बघा आपला काय दिलं? क्वेश्चन नंबर 2, राईट द कॉन्व्हर्सेस ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. कॉन्व्हर्समध्ये काय करायचं आपल्याला? आता कॉन्व्हर्स आपण कंडिशनल पाहिलं, इफ पी देन क्यू. आता क्यू इफ क्यू देन पी लिहायचं आपल्याला. इफ क्यू देन पी. आता बघा सेकंड क्यू आपल्याला काय दिलं? द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. जर काय लाईन्स जर काय असतील पॅरलल असतील आणि हे अल्टरनेट अँगल्स, देन these alternate angles are congruent. If lines are parallel, आपण काय लिहू याला? कंडिशनलमध्ये काय म्हणू आपण? if lines are alternate angles formed by two parallel lines and they are transversal, then they are congruent असं म्हणू. बरोबर. मग कॉन्ग्रुएंट हा वर्ड महत्त्वाचा आहे. इथं काय दोन गोष्टी महत्त्वाच्या, कॉन्ग्रुएंट आणि पॅरलल लाईन्स. बरोबर. मग आता बा काय आपण याला कॉन्व्हर्सली काय लिहू शकतो? ही अल्टरनेट angles formed by two lines, parallel नहीं अपन, two lines and their transversal are congruent, then that two lines
are parallel or that lines are parallel. बरोबर. काय लिहिलं आपण? alternate angles congruent, alternate angles, if alternate angles are congruent then lines are parallel. हा झाला कॉन्व्हर्स पहिल्या याचा. बरोबर. काय? if alternate angles formed by two lines and their transversal are congruent then that two lines are parallel. Now second one is, if a pair of the interior angles made by a transversal of two lines are supplementary then the lines are parallel. आता then the lines are parallel काय? इथून हा पार्ट काय, नंतरचा पार्ट आधी येईल, हा if मध्ये येईल. आता if आणि इथं काय then, मग काय लिहिलं आता बघा, हा जो पार्ट आहे आपण कसं आहे if p then q आहे, तर आता q if p लिहिणार आपण. बरोबर. if q then p. मग बघा इथे काय लिहिलं आता, if the lines are parallel then a pair of the interior angles made by a transversal of two lines of that two lines are supplementary. ओके. हिपचा पार्ट नंतर लिहिला, देन नंतरचा पार्ट आधी. बरोबर. त्याच्यानंतर बघा सेकंड बघा आता, the diagonals of a rectangle are congruent. the diagonals of a rectangle are congruent. मग काय इथं कोऑर्डिनेट ही diagonals of a quadrilateral are congruent if diagonals of a parallel diagonals of a quadrilateral are congruent आधी, then it is म्हणजे कोण, quadrilateral, then it is a rectangle. तर तो काय राहील, रेक्टँगल राहील. ओके. याच्यानंतर मिसलेनियस एक्सरसाइज आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. स्टे विथ अस.